सांगली शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू. एकतर्फी अतिक्रमणामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप. रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण आणि गाड्यांवर कारवाईची मागणी. सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काल शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू झाला. या अपघाताला जरी एसटी जबाबदार असली तरी डाव्या बाजूला गाडीधारकांनी रस्त्यावर केलेलं अतिक्रमण आणि गॅरेजधारकांनी रस्त्यावर मांडलेल्या गाड्या याही तेवढ्याच जबाबदार आहेत. त्यामुळे रस्त्यावर गाड्या लावून आपला व्यवसाय करणाऱ्या गॅरेज चालकांना वाहतूक शाखा, महापालिका यांनी कठोर भूमिका घेऊन कारवाईची आवश्यकता आहे. आज स्थानिक नागरिकांनी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या माध्यमातून रोडवरील बेकायदा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी केली आहे. याबरोबरच महापालिकेने आपल्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या मार्गावरील सर्व बोर्ड, व्यावसायिक स्टँडिंग आणि अन्य साहित्य उचलत कारवाईचा झटका दिला आहे. मात्र या रोडवरील रस्त्यावर सुरू असणाऱ्या गॅरेज चालकांच्या व्यवसायावर कायमस्वरूपी तोडगा काढून अशा वाहनांवर कारवाई केली पाहिजे असं मत नागरिकांचं आहे. हा मुख्य मार्ग असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे. त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने मोकळा राहिला पाहिजे, नाही तर आणखीन एका नागरिकाला अतिक्रमणाचा बळी पडावं लागेल अशी मागणी स्थानिक नागरिक अमित भोसले यांनी केली आहे. काल बसस्टँड रोड बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील झालेली घटना, एका निष्पाप मुलगीचा जीव गेलेला आहे. ते जीव जाण्याचं कारण म्हणजे हे थांबलेलं सगळं ट्रॉफिक आणि या लागलेल्या सगळ्या गाड्या. काल आम्ही असं बघितलं की मुलगी अक्षरशः त्या चाकाखाली जाऊन थडफडून मेलेली आहे. तर इथून पुढं मी प्रशासनाला एकच सांगायचं मला की या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावं आणि रोजच्या रोज ट्रॅफिक आपली गाडी असते जे क्रेन, त्या गाड्या जर ट्रॉफिकला लावल्या असल्या तर त्या उचलून न्याव्या एवढीच मी विनंती करतो. नाहीतर प्रशासनाने जर या गोष्टीवर लक्ष दिलं नाही तर आम्ही सगळे नागरिक मिळून या प्रशासनाचा आणि या बळी जाण्याचा नाही काय तर आम्ही उपाय करणार आणि आम्ही स्वतःहून सगळेजण मुले म्हणा आमच्या सगळे नागरिक या रस्त्यावर आंदोलन करणार. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.